महाराष्ट्राच्या राजकारणात 16 मार्चला मोठी उलथापालथ होणार आहे. शरद पवार, रामदास आठवलेंसारख्या 7 बड्या नेत्यांची खुर्ची रिकामी होणार आहे. त्यानंतरचे राजकीय समीकरण कशी बदलतात आणि शरद पवार राज्यसभेवर जातील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 राज्यांतील 37 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. यात आपल्या महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. 2 एप्रिल रोजी शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, डॉक्टर भागवत कराड यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. या रिक्त जागांसाठी आता 16 मार्चला मतदान होणार आहे. यावेळचं गणित खूपच रंजक आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता एका जागेसाठी 36 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजप, शिंदे आणि अजित पवार गट इतकं भक्कम बहुमत आहे की ते 7 पैकी 6 जागा आरामात जिंकू शकतात. पण खरी अडचण आहे ती महाविकास आघाडीची. ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता त्यांना आपला किमान एक सदस्य म्हणून आणण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागेल. महायुती 7वी जागा खेचून मवियाची कोंडी करणार की विरोधक आपली एक जागा वाचवण्यात यशस्वी होणार? तुम्हाला काय वाटतं? बाजी कोण मारणार? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.